दिवाळी हाय नाही जत्रा कानाची भरली आवरी. तर नक्की विषय काय त्याच बघाटे आम्ही सगळे निघलेलो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या गावात ठेवला होता दीप उत्सवाचा कार्यक्रम, जो होता महादेवाच्या मंदिराच्या जवळ. आणि या वर्षी थीम ठेवली होती 12 ज्योतिर्लिंग. एंट्रीला जे सगळं 12 ज्योतिर्लिंग ठेवलं होतं. भाई मस्त गावांच्या गावानच 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाला, जाम भारी वाटला. दिवाळी सण एकत्र साजरा करण्यासाठी आमच्या गावाने असा कार्यक्रम असते दीप उत्सवाचा. त्यान सगळी गावकरी आम्ही एकत्र येतो आणि मस्त दिवाळी साजरी करतो. इकडे तल्याच्या जवळ एक मोठी महादेवाची मूर्ती केली होती आणि तल्यामध्ये ओम ना स्वस्तिक चिन्हाच दिवा लावलेलं. त्याच बघत बघत पुढे गेलो तर समजलं ही सजावट युनिक पद्धतीनेच केली होती आणि मस्त रांगोळ्या काढल्या होत्या. आम्ही पोचलो ना, आरती चालू होती इकडे. आम्ही गेलो मग मंदिरात देवाच्या पाया पडासाठी. पण पाया पडा आधी आम्ही लावलं दिवं. नंतर मग देवाची पूजा केली आणि पाया पडलो. मस्त देव पण सजलेला होता. नंतर मग चालू झाला दिवं लावाचा कार्यक्रम. ज्यान अभय मामा आणि त्यांच्या बायकोने दिवं लावत लावलेलं आणि सगळे गावांची माणसं पण दिवं लावत लावलेलं. कालिका माता दीपोत्सव 2025 असं लिहून मस्त सजवलं होतं दिव्यांची. एकूण 8000 दिवं लावलं होतं तल्याभोवती आणि मस्त सजवला होता. नाईकडे मस्त रांगोळ्या काढल्या होत्या कलाकारावे आणि त्यात एकदम भारी दिसत होत्या. आणि जरा पुरंच इकडे खेळ मांडलं होतं. ये खेळ जत्रांचं नसून मम्मी पप्पाच्या बारीकपणाचं खेळ होतं. ज्यान होतं गार भौर आणि बेदला, चोर पोलीस लप्पाछप्पी आणि सोमट्या, ज्याने एकमेकांच्या अंगावर असं मारायचं आणि टकला सुजवायचं जसं या चित्रात दिसते. आणि पूर होता यो वांडर ज्यान 2 टीम करून कोळशाच्या रेषा मारायच्या असतात. अजून मुंडी, लगोरी आणि बेचकं मांडलं होतं. म्हणजे मोठे माणसांनी त्यांची यादी ताजी करण्यासाठी आणि आताच्या पिढीला जुनं खेळ दाखवायच्या हेतून मांडला होता सगळा. जरा पुरच यो बनवला होता सेल्फी पॉइंट. त्या मस्त आम्ही फोटो काढलो आणि निघलो पुरं. नाही रे भाईने हातांवरचा आयटम लावलेला पण तो खाली आयला आणि सगळ्यांची पलापल झाली. बारीकपणान जसं आपण दिवाळी आल्यावर किल्ल बनवत तसंच इकडे मस्त किल्ल बनवला होता मोठा, ज्यामध्ये बराचसा काही बी दाखवला होता. यो होता रायगड किल्ला. यावरा सगळा बघला ना आम्ही पण निघलो मग घरा. चला मग बाय बाय.